मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाचं रान का उठलंय? पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जमिनीवरून राज्याच्या राजकारणात भूकंप आलाय. ही भानगड नक्की काय आहे? जमीन विक्रीचा वाद की सत्ता संघर्ष? चला समजून घेऊयात सगळं प्रकरण. तर पुण्यात मॉडेल कॉलनीत जैन समाजाची सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आहे. ही जमीन अनेक दशकांपासून जैन बोर्डिंग आणि मंदिरासाठी राखून ठेवली होती. पण अलीकडे अशी चर्चा रंगली की ही जमीन बिल्डरला विकण्याचा करार झाला आणि इथूनच वाद पेटला. रवींद्र धंगेकर यांनी थेट आरोपच केला की या व्यवहारामागे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा हात आहे. पण मोहोळ म्हणाले, मी त्या बिल्डर कंपनीतून 11 महिने आधीच बाहेर पडलो, माझा यात काहीही संबंध नाही. मात्र वाद काही थांबत नाही. रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. या गंभीर प्रकरणानंतर पुण्यात राजकीय वातावरण तापलंय. आता मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट जैन बोर्डिंग प्रकरणासंदर्भातच असेल असं चर्चांनी उधाण आणलंय. तसंच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना महायुतीमध्ये वाद होईल अशी वक्तव्य करू नका अशी तंबी दिली. तर खरंच मुरलीधर मोहोळ हे दोषी आहेत का? त्यांना उगाच टार्गेट केलं जातंय का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरीला फॉलो करा.